वैष्णवच पहिला शब्द आहे. वैष्णव या शब्दाची फोड जर केली, संधी विग्रह काय काय व्याकरण दृष्ट्या चिंतन जर करायचा प्रयत्न आपण केला, तर वैश आणि नव म्हणजे 20 आणि 9 म्हणजे किती झाले एकूण? 29. वर्षातले 29 उपवास जो करतो त्याला म्हणायचं वैष्णव. कोणते कोणते? आम्ही तो सोमवार धरतो, शनिवार धरतो. नाही नाही, ते ह्याच्यात काउंट होत नाहीत, मोजल्या जात नाहीत. ते तुमची वैयक्तिक उपासना आहे. वैष्णवाच्या संबंधानं तुम्हाला उपास कोणते 29 करायचे आहेत, तर ते म्हणजे 12 महिन्यातील 12 शुद्ध एकादशी वारी, 12 महिन्यातील 12 वद्य एकादशी, 12 दुने 24 आणि 5 विष्णूंची जयंती. कोणत्या कोणत्या? जानेवारी ते डिसेंबर नाही, चैत्र ते फाल्गुन. काही काही म्हणतात ना, आता हे काय नवीन प्रकरण. ऐका तुम्ही, गुढीपाडवा सुरू झाला की ते वर्ष आपलं सुरू झालं, त्याला नवीन संवत्सर म्हणतात. चैत्राला पहिला उपवास येतो तो म्हणजे रामनवमीचा, दुसरा नरसिंह जयंती, तिसरा गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती. त्या दिवशी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा जन्मतिथी आहे बरं का. चौथा येतो वामन द्वादशी, पण वामन द्वादशी आम्हाला लक्षातच राहत नाही. एकादशी झाल्यावर कधी द्वादशी सोडू आम्हाला असं होतं, त्याच्यामुळे नेमका उपास मोडतो. त्यासाठी स्पेशल महाशिवरात्र ठेवली. आणि मग 5वा दत्त जयंती, विशेष पर्वणी म्हणतात.